हॅलो फ्रेंड्स, फ्लेवर्स विथ मनीषामध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. तर तुम्हाला पण बिर्याणी म्हणजे कटकट वाटते का? तर आता नाही वाटणार. आज आपण स्टेप बाय स्टेप मटन बिर्याणी करायला शिकणार आहोत. तर तुम्ही व्यवस्थित रेसिपी बघा, तुम्ही एकदम झटपट बिर्याणी बनवणार. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर मी अर्धा किलो मटन घेतलं आहे. ते स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण 2 चमचे लाल मिरची पावडर, 2 चमचे धने पावडर, 1 चमचा हळद, 2 चमचे गरम मसाला, 1 ते 2 चमचे आलं लसूणची पेस्ट, थोडासा तळलेला कांदा, कोथिंबीर, पुदिना आणि दही आणि चवीपुरतं मीठ टाकून हे सगळं आपल्याला एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 तासासाठी आपल्याला मॅरिनेट करायचं आहे. जर 2 ते 3 तासापेक्षा जास्त तुम्हाला जर मॅरिनेट करायचं असेल तर ते तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा, नाहीतर ते बाहेर खराब होण्याची शक्यता आहे. तर मी 2च तासासाठी करते आहे, तर हे मी बाहेरच ठेवणार आहे. चला आता हे साईडला ठेवून आपण पुढच्या तयारीला लागूया. आता आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे. तर त्यासाठी मी एका पॅनमध्ये तेल घेतलं आहे. तर त्या तेलामध्ये आपल्याला मी 4 कांदे हे उभे चिरून घेतलेत. त्यात कांदा टाकूया आपण. पहिल्यांदा गॅस आपल्याला फुल ठेवायचा आहे आणि मग कांदा अर्धवट जरासा लाल झाला की आपल्याला गॅस कमी ठेवायचा आहे. असा लाल झाला की आपल्याला कमी गॅसवर होऊन द्यायचं आहे. असा कांद्याचा कलर आला की समजायचं की आपला कांदा फ्राय झाला आहे. तर हा कांदा आपल्याला काढून एखाद्या टिश्यू पेपरवर किंवा एखाद्या चाळणीत पसरून ठेवायचा आहे, जेणेकरून कांदा क्रिस्पी राहतो. आता आपल्याला थोडे काजू फ्राय करून घ्यायचे आहेत. त्याच तेलात मी थोडेसे काजू टाकलेत. थोडंसं परतून आपल्याला काजू लगेच काढून घ्यायचे आहेत. आता मी इथे अर्धा किलो मटनसाठी अर्धा किलोच राईस घेतला आहे. तो आपल्याला स्वच्छ धुवून एक अर्धा तास तरी भिजत घालायचा आहे. मी 2-3 चमचे आता गरम दूध घेतलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं केसर टाकून आपल्याला मिक्स करून हे साईडला ठेवून द्यायचं आहे. हे आपल्याला नंतर उपयोगात येणार आहे. आता मी त्याच तेलामध्ये हे जे मटण आहे मॅरिनेट केलेलं ते टाकलं आहे आणि एकदम कमी गॅसवर आपल्याला हळूहळू शिजवून द्यायचं आहे. त्याला पाणी टाकायची अजिबात गरज नाही आहे. त्या दह्यामुळे त्याला पाणी सुटतं आणि एक अर्धा ते पाऊण तासामध्ये आपलं मटण चांगलं शिजतं. हे बघा कसा त्याला तवंग आला आहे वरती. तर हे जे तेल दिसते ना आपल्याला, हे तेल आपल्याला काढून घ्यायचं आहे एका वाटीमध्ये, हे जे वरती आलेलं. कारण आपल्याला याच्यामध्ये कलर यूज नाही करायचा आहे, रेड कलर. तर आपल्याला हेच तेल त्या राईसवर पसरवायचं आहे. आपलं मटण आता शिजलं आहे, तर हे तेल आपण बाजूला काढून घेऊया. आता एका पातेल्यामध्ये पाणी गरम व्हायला ठेवायचं आहे आपल्याला. पाण्याला उकळी आली की हे सगळे गरम मसाले आपल्याला त्यामध्ये टाकायचे. मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. आता हे सगळे मसाले टाकल्यावर त्या पाण्याला एकदम असा ब्राउनिश कलर येतो. तर ह्या कलर घालवण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये लिंबू टाकायचं आहे. 1 लिंबू पिळून आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे. तर तुम्ही बघू शकता की त्याचा पाण्याचा कलर कसा चेंज होतो आहे बघा. 2-3 चमचे आपल्याला तेल टाकायचं आहे. त्याने भात एकदम मोकळा होतो, सुटसुटीत होतो. चला तर आपल्याला आता याच्यामध्ये राईस टाकूया. पाण्याला उकळी आली आहे चांगली. राईस 5 ते 7 मिनटात राईस शिजतो. आपल्याला 80% राईस शिजून घ्यायचा आहे. पूर्ण राईस शिजून नाही घ्यायचा आहे. सारखं चेक करायचं आहे आणि गॅस आपल्याला फुल ठेवायचा आहे. हे बघा राईस आपला शिजला आहे. खूप लवकर राईस शिजतो. राईसवर चांगलं लक्ष ठेवायला लागतं सारखं. चला तर हे पाणी आपण काढून घेऊया आता. आता ह्या गरम गरम राईसवरच आपल्याला 2-3 चमचे तूप सोडायचं आहे, जेणेकरून त्या सगळ्या राईसमध्ये आतमध्ये जाईल. चला आता ही एकदम शेवटची प्रोसेस. आता आपल्याला दम करायला टाकायचं आहे. तर मी एका पातेल्यामध्ये थोडासा राईस खाली पसरवला आहे, कारण की ते मटण खाली लागू नये म्हणून. त्याच्यावर आपल्याला हे सगळं मटण टाकायचं आहे आणि वरतून थोडासा तळलेला कांदा, थोडासा पुदिना, थोडेसे काजू आणि थोडी कोथिंबीर हे सगळं टाकायचं आहे आणि वरतून राईस टाकायचा आहे. आता आपल्याला ही राईसची लेअर बनवायची आहे. तर त्यासाठी हलक्या हाताने राईस सगळीकडे पसरून घ्यायचा आहे आपल्याला. भाताची व्यवस्थित लेअर झाली आहे. आता आपण 2-3 चमचे याच्यावर तूप टाकणार आहे. त्याच्यानंतर जे आपण दुधात केसर मिक्स केलं होतं ते टाकायचे आहे आपल्याला वरतून.
आता आपण जे ऑइल काढलं होतं मटनमधून ते ऑइल टाकायचं आहे. बघा एक किती छान कलर आहे, एकदम रेड कलरसारखा वाटतो ना, पण हा रेड कलर नाही आहे. आता त्यावर तळलेला कांदा पसरून घ्यायचा आहे. थोडी कोथिंबीर, पुदिना, काजू हे सगळं आपल्याला व्यवस्थित त्याच्यावर पसरून घ्यायचं आहे. तुम्ही याच्यावर केवडा वॉटर पण टाकू शकता, त्याने खूप छान बिर्याणीला सुगंध येतो. आता मी फॉईल पेपरनी पूर्ण पातेल्याला पॅक करून घेणार आहे. कुठेच जागा नाही राहिली पाहिजे वाफ जायला, त्याने आपला दम छान बसतो. याच्यावर आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे. आता हे पातेलं आपल्याला कमी गॅस करून एका तव्यावर ठेवायचं आहे अर्ध्या तासासाठी. फायनली आपली बिर्याणी आता रेडी आहे. बघूया कसं दिसतं हे. याचे लेयर्स बघा कसे आलेत आता. ओहो मस्त. आता ही बिर्याणी तुम्ही रायत्यासोबत एन्जॉय करा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.